घटस्फोट झालेला नाही आणि कोणतेही डॉक्युमेंट पण नाही आहेत. मग अशा महिलेसाठी एक मुलगी पण आहे. मग त्यांच्या दोघींची जी ई-के-वाय-सी आतापर्यंत त्यांना दोघींनाही पैसे भेटत होते. पण आता काय आहे ना, की ई-के-वाय-सी करण्यासाठी त्यांच्याकडे ऑप्शनच नाही. आणि दुर्दैव म्हणजे याच महिलांना लाडक्या बहीण योजनेची सर्वाधिक गरज आहे. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सीचे काही प्रश्न आहेत. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने ई-के-वाय-सीसाठी एक अंतिम मुदत दिलेली आहे. ती म्हणजे 31 डिसेंबर 2025. या कालावधीत सर्व लाडक्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सी पूर्ण करणे अत्यंत गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीत, तसेच घटस्फोटित महिला, त्यांच्यासाठी सरकारने काय केलेलं आहे, पोर्टलवरती एक विशेष पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. ते आपल्याला सगळ्याला माहिती आहे. त्यासाठी व्हिडिओ पण बनवलेला आहे. जर ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडला गेला असेल, पहिल्यांदा जर ई-के-वाय-सी केली असेल त्यावेळेस किंवा ई-के-वाय-सी अपूर्ण राहिली असेल, तर अशा महिलांनी पुन्हा नव्याने ई-के-वाय-सी करण्याची एक संधी गव्हर्नमेंटकडून देण्यात आलेली आहे. पण ज्यांची ई-के-वाय-सी आधीच पूर्ण यशस्वी झालेली आहे, त्यांना पुन्हा ई-के-वाय-सी करण्याची काहीही गरज नाहीये. आणि ज्यांचे पती हयात नसतील, तर त्यांना पतीचं मृत्यू प्रमाणपत्र त्यांच्याकडे पाहिजे. वडील हयात नसतील, तर वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र. आणि घटस्फोटित महिलांसाठी जे डायव्होर्स सर्टिफिकेट, घटस्फोटाचा अधिकृत दाखला जो आहे, ते घेऊन म्हणजे पहिल्यांदा ई-के-वाय-सी करायची पोर्टलवरती. त्यावरती तसे ऑप्शन सिलेक्ट करायचेत आणि डॉक्युमेंट घेऊन अंगणवाडी सेविकेकडे जाऊन ते डॉक्युमेंट जे आहेत, ते सबमिट करायचे आहेत. तर ते सबमिट केल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी पूर्णपणे म्हणजे होऊन जाईल. पण खरी अडचण काय आहे ना, की अनेक अशा महिला आहेत, ज्यांचे लग्न झालेले आहे, पण त्या पतीसोबत राहत नाहीत. त्यांना एक मुलगी पण आहे. म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचा जे आहे त्यावरती कसं आहे, की एक विवाहित महिला आणि एक घरातील अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पण आता काय झालंय ना, की घटस्फोट झालेला नाही आणि कोणतेही डॉक्युमेंट पण नाही आहेत. मग अशा महिलेसाठी एक मुलगी पण आहे. मग त्यांच्या दोघींची जी ई-के-वाय-सी आतापर्यंत त्यांना दोघींनाही पैसे भेटत होते. पण आता काय आहे ना, की ई-के-वाय-सी करण्यासाठी त्यांच्याकडे ऑप्शनच नाही. तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट पण ते सबमिट करू शकत नाहीत. आणि जी महिला पतीसोबत राहत नाही, घटस्फोट झालेला नाही, तिचं स्वतःचं करू शकत नाही. पण तिला जर समजा 21 वर्षाची मुलगी असेल, तर तिला तर मग पतीसोबत राहत नाही म्हटल्यानंतर तिला त्या मुलीलाही कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट नाहीत तिच्याकडे. त्यामुळं तिलाही पैसे म्हणजे भेटणार नाहीत. तर या महिलांसाठी आजपर्यंत कोणताही सरकारी जी-आर आलेला नाही. पोर्टलवरती पण काही पर्याय नाहीये. तर आणि दुर्दैव म्हणजे याच महिलांना लाडक्या बहीण योजनेची सर्वाधिक गरज आहे. कारण पतीसोबत नाही आहेत, एक मुलगी पण आहे. तर या महिलांना गव्हर्नमेंटनी कुठलातरी एक पर्याय म्हणजे आणावा आहे वेबसाईटवरती अशी विनंती राहील. डॉक्युमेंट नसल्यामुळे त्या ई-के-वाय-सी पण करू शकत नाहीत आणि जर 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी झाली नाही, तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणारच नाही. निवडणुकीच्या काळामध्ये काय झालं होतं, सरकारने सर्व महिलांना सरसकट योजनेची म्हणजे समाविष्ट केलं होतं. आज मात्र खऱ्या म्हणजे ज्या गरजू महिला आहेत, त्या वगळले जात असल्याचे चित्र म्हणजे आपल्यासमोर आहे. पडताळणी गरजेची आहे. त्यात काही वादच नाहीये. पडताळणी व्हायलाच पाहिजे. पण गरजू महिलांवरही अन्याय व्हायला नको. म्हणूनच ज्या महिला पतीपासून वेगळ्या राहतात, पण घटस्फोट झालेला नाही, त्यांच्यासाठीही तातडीने स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून द्यावा किंवा त्याच्यासाठी एखादा ऑप्शन आणावा आणि ई-के-वाय-सीची मुदत पण वाढवावी. सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे, ज्यांची ई-के-वाय-सी झालेली असेल त्यांनीही या बहिणींसाठी आवाज उठवावा. हा प्रश्न दुर्लक्षित करून म्हणजे दुर्लक्षित होऊ देऊ नका. कारण तुमची ई-के-वाय-सी झाल्यानंतर ना तुमची तर होणारच आहे. पण त्यासोबतच जर त्याही लाडक्या बहिणींना जर या योजनेचा जर लाभ भेटला, तर त्यांच्याही जीवनामध्ये थोडीफार जे आहे त्यांचं पण घर चालेल. एकत्र आवाज जर उठवला, तर सरकारला याची दखल तर घ्यावीच लागेल. तर सर्व लाडक्या बहिणींनाही म्हणजे हाच संदेश राहील, की सर्वांनी मिळून आपण आवाज उठवू. म्हणजे जेणेकरून सरकार पण याकडे लक्ष देईल आणि ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला नाहीये आणि पतीसोबत राहत नाहीयेत किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर त्या महिलांचाही लाभ बंद होऊ नये यासाठी सर्वांनी मिळूनच आवाज उठवायला पाहिजे. तर बघूयात काही गव्हर्नमेंटकडनं काही जर ऑप्शन आला तर लवकरच व्हिडिओ पण बनवण्यात येईल. थँक